मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो नागपूरला, कारण तर आपला नागपूरला पेपर आहे. तर सकाळी आलो आम्ही 8 वाजता, 7:30 वाजलेत आता. तर ट्रॅव्हल्स आपल्या समोर आहे, पण गर्दी आहे थोडीशी, तर आता थांबून आहोत आम्ही. तर आता थोड्या वेळात दुसरी ट्रॅव्हल्स आल्यावर निघून जाऊन, आणि आपल्या दोन कॉलेजमध्ये दोघांचे वेगवेगळ्या टायमावर पेपर आहेत. तर थोडंसं फिरून तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवीन नागपूरचा. तर शेवटपर्यंत बघा, नक्की मजा येणार आहे. पहिल्यांदा ट्रॅव्हल्समध्ये असा म्हणजे प्रवास करता जिथं की एवढी गर्दी, म्हणजे जायच्याच वेळी सकाळची वेळ होती सोमवारी आज. तर एवढी गर्दी होती की पाय ठेवायला लोकांना जागा नव्हती. आणि ट्रॅव्हल्सवाला असा होता की जे येत आहे त्याला सर्वांनाच घेत होता. तर एवढी गरमी तर होतच होती म्हणजे, पण आम्ही खिडकीजवळ बसलो होतो तर चांगला वाटत होता. पण बाकी म्हणजे दबूनच गेले होते सर्वजण. फायनली आम्ही नागपूरला उतरलो आणि थोडंसं कपड्याची शॉपिंग करण्यासाठी एका दुकानात थांबलो, म्हणजे स्ट्रीटवरच. तर एक पॅन्ट आवडला आपल्याला, लिनेन पॅन्ट, तोच पाहतो आपल्याला. म्हणजे पॅन्ट पाहिलं होतं, तो लिनेन पॅन्ट, तो इथं भेटला. म्हणजे विचार नव्हता केला का आपल्याला स्ट्रीटवर भेटेल, पण तो पॅन्ट आपल्याला भेटला. आणि एवढे कलरफुल कपडे दिसत आहेत का, पाहू तुम्ही, स्ट्रीटवरून. आणि मी जे कपडे घेतो तो म्हणजे स्ट्रीटवरूनच कपडे घेतो. तर जे नवीन काही ब्रँडेड तर नाही म्हणजे, पण चालू आहे ट्रेंड, ते ट्रेंड कपडे आपल्याला अशा रस्त्यावरच भेटतात. तर आता आम्ही सीताबर्डी नागपूर. तर नागपूरमधल्या आम्ही मग एका फेमस शॉपमध्ये पोचलो, जो की रस्त्यावरच आहे, म्हणजे स्ट्रीटवरच आहे. पण तिथं म्हणजे असं ट्रेंडिंग नवीन कपडे म्हणजे येतच राहतात. तर ते बॉयची शॉप होती सेपरेट. तर कलरफुल एवढे दिसत होते का, सर्वच टी शर्टा वगैरे एवढे कलरफुल दिसत होते की सर्वच घेऊशा वाटत होता. पण आज फक्त एक जीन्स घ्यायचा होता मला आणि एक शर्ट. तर आता आमची शॉपिंग झाली आहे. म्हणजे एक मी लिनेन पॅन्ट घेतलो आणि जे पिंकवाली लाईनवाली शर्ट घेतलो, जे की तुम्हाला दुकानात दाखवलं थोडीशी. तर एक शर्ट आणि एक पॅन्ट घेतलो. तर हाफ शर्ट आहे, तिच्या मागही एक नंबर चित्र आहे. तर ते तुम्हाला दाखवीन नंतर घरी गेल्यावर. आणि बर्डीचं मार्केट म्हणजे आज नाही का भरपूरच भरला आहे, जसा रोजच भरते, पण आज थोडंसं जास्त वाटतं आहे. नाहीतर संध्याकाळ होतपर्यंत अजून जास्त भरेल. तर आता आम्ही खासाठी थांबलो नाहून. समोसा आणि एक नंबर भेटला आपल्याला गरमागरममध्ये. तर आमचा पेपर झाला आणि मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता नाही का इकडे आणखी आलो बर्डीच्या मार्केटमध्ये घुमासाठी. कारण तर संध्याकाळी आणखी जास्त दुकान लागले होते. तर फ्रेश वगैरे आम्ही मगाशीच झालो, जेवण वगैरे करून इकडे आलो. तर जास्त गर्दी दिसत होती मगांच्यापेक्षा, आणि लाईट चालू झाली होती. आणि एक ड्रायफ्रूटचं दुकान दिसला असेल तुम्हाला, एवढा ब्रँडेड होता की मी तसा पहिल्यांदाच पाहिलो होतो. आणि समोर एवढा मार्केट भरला आहे की म्हणजे इकडं तिकडं पाहाल जागा थोडीशीच असेल, पण एवढे दुकानं होते की भरपूरच लहान लहान, जिथं जिथं जागा भेटली रस्त्यात साईडला तिथं तिथं दुकान होते. आणि जर तुम्हाला चपला पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक व्हेरायटीच्या इथे चपला भेटतील. साईज तर मिळूनच जातील, कारण तर इथं चप्पल घ्यायला आल्यावर कोणी वापस नाही जाऊ शकत. एवढ्या चपला ते म्हणजे आतमधून रूममधून बाहेर काढत होते की भरपूरच सर्वच व्हेरायटीच्या होत्या. आणि पहा तुम्ही कलेक्शन पहा. मग आम्ही थांबलो होतो थोडंसं पाणीपुरी टेस्ट करायसाठी. तर ऑपरेशन सिंदूर पाणीपुरी असा एका ठेल्याचं नाव होता, आणि 5 फ्लेवर पाणीपुरी भेटत होतं तिथं. होता टेस्ट नॉर्मली ठीकच होता. मग घरी जाताना दिसले आम्हाला क्यूट ससे, तर ते पाहून मग आम्ही गेलो घरी. तर त्याच्यानंतर गाईज आम्ही घरी गेलो आणि नंतर जेवण वगैरे करून झोपून गेलो. मस्त फिरल्यावर तर थकलो होतो. तर आता मी घरी आलो नाही, आता एंडिंग आहे जी शूट करता एक म्हणजे आखरी क्लिप म्हणून. तर आजचा गाईज मी ब्लॉग जो होता तो इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्या दिवशी आलून त्याचा मी ब्लॉग नाही बनवले याच्या वेळेस, कारण तर एवढे थकलो होतो सकाळी उठल्यावर नाही का. तर इच्छाच नव्हती होत बसमध्ये ब्लॉग बनवायची. तर बाय बाय.